राजेश काळे, त्यानंतर प्रणोती शेंडे, अमर मानकर, प्रांजली फुलकर तयार राहतील. पेशाने वकील असलो तरी हाडानी शेतकरी आहे, म्हणून आज शेतकऱ्याचीच गझल तुमच्यासमोर. मध्ये पेपरमध्ये आवाज येतो सगळ्यांना. मध्ये पेपरमध्ये मी एक बातमी वाचली की एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये सरण रचलं, लाकडं जमा केली आणि त्याच्या शेतामध्येच आत्महत्या केली. तर त्या गोष्टीचं मी मनात ठेवून ही गझल आपल्यासमोर पेश करतो मराठीमध्ये. आधी 2 ओळी. बेजार भावनांचा हुंकार सांडलेला, बेजार भावनांचा हुंकार सांडलेला, गावात वेदनेचा बाजार मांडलेला. गझल सादर करतो. आशा खुळ्या जगाची सोडून यार जातो, आशा खुळ्या जगाची सोडून यार जातो. संसार पाखरांचा मोडून यार जातो, आशा खुळ्या जगाची. आयुष्य जाळले मी पेरून श्वास माझे, आयुष्य जाळले मी पेरून श्वास माझे. ओझेच भावनांचे गाडून यार जातो, आशा खुळ्या जगाची. आकाश पेरले मी हे शुभ्र चांदण्यांचे. जेव्हा कापूस असते शेतामध्ये आणि रात्री तुम्ही बघता असं वाटतं की आकाशामध्ये तारे निघाले आहे. आकाश पेरले मी हे शुभ्र चांदण्यांचे, आकाश पेरले मी हे शुभ्र चांदण्यांचे. येणार भाव फुटका ताडून यार जातो, आशा खुळ्या जगाची. मोती कधी पिकवले शेतात याच माझ्या, मोती कधी पिकवले शेतात याच माझ्या. ते बंध या धरेचे तोडून यार जातो, आशा खुळ्या जगाची. गावात दूर आहे घर एक काटक्यांचे, गावात दूर आहे घर एक काटक्यांचे. ते दार त्या घराचे ओढून यार जातो, आशा खुळ्या जगाची. शेवटचा शेर आहे. रचले असे सरण मी शेतात आज माझे, रचले असे सरण मी शेतात आज माझे. उपकार वावराचे फेडून यार जातो, आशा खुळ्या जगाची सोडून यार जातो. संसार पाखरांचा मोडून यार जातो, आशा खुळ्या जगाची. धन्यवाद. थँक्स.